चला आता तुम्हाला दोघं सर्किट समजलेले आहेत, टीटीएल नॅन्ड गेट आणि नॉर गेट. आता आपण पाहणार आहे टीटीएल नॉर गेट. आता टीटीएल नॉर गेट जे आहे टीटीएल नॉर गेट जे आहे त्या नॉर गेटच्या आयसीचा नंबर आहे 7402 आणि सेम जसं मी तुम्हाला या बाजूला टीटीएल नॅन्ड गेटची एक आयसी दाखवली होती, त्याच्यामध्ये 4 गेट्स दाखवले होते नॅन्ड गेटचे, सेम तसे नॉर गेटचे 4 गेट्स राहतात आणि त्या प्रत्येक गेट्स मध्ये सर्किट कसं असेल आता आपण इथे पाहणार. आता याच्यामध्ये जसं नॅन्ड गेट मध्ये आणि नॉर गेट मध्ये सॉरी नॅन्ड आणि नॉट यांच्यामध्ये 4 एनपीएन ट्रान्झिस्टर होते, तर याच्यामध्ये टोटल 6 ट्रान्झिस्टर्स आहेत. आता त्यांची अरेंजमेंट कशी आहे ते मी तुम्हाला इथे समजावून सांगतो. पहिल्यांदा हा एक ट्रान्झिस्टर काढला, त्याला हा T2 काढला, इथे इथे परत एक, जवळ काढला थोडं दूर. तुम्ही व्यवस्थित स्केल पेन्सिल त्याच्याने काढायची आहे डायग्राम.
याला काय म्हणतात? याला काय म्हणणार? टोटेम पोल. ओके, टोटेम पोल. आता बघा, हे एक इनपुट आणि हे एक इनपुट. हा ए तर हा बी. याच्यामध्ये हा R1 वगैरे नाव दिले तरी चालतील, R1 R2. ओके, बाकीचे नाव नाही दिले तरी चालतील. हा आपला ट्रान्झिस्टर T1, हा आपला T2, हा आपला T3, हा आपला T4. यांची अरेंजमेंट ऍज इट इज करायची आहे नॅन्ड गेट सारखी किंवा नॉट गेट सारखी. त्याच्यामध्ये फक्त दोन ट्रान्झिस्टर ऍड झालेले आहेत, ते म्हणजे हा T5 आणि हा T6. आता इथे काय झालेलं आहे, ट्रान्झिस्टर T2 आणि T6 हे दोघं एकमेकांच्या पॅरललला आहे. ट्रान्झिस्टर T2 चं कलेक्टर आणि T6 चं कलेक्टर ट्रान्झिस्टर T3 ला आहे आणि दोघांचे एमिटर T4 ला आहे. डायग्राम लक्षात येते का बघा बरं? डायग्राम लक्षात येते का? यस यस यस. बघा, याची पण आपण ऍक्शन बघू. ऍक्शन मी तुम्हाला सांगून देतो कशी आहे काय आहे. बघा, ज्या वेळेस ए आणि बी आपण जे काही इनपुट देऊ त्याचे इन्व्हर्स इफेक्ट त्याच्या बेसला जातील आणि त्या बेसचे इन्व्हर्स इफेक्ट पुढच्या कनेक्शनला जातील, म्हणजे एक तर T2 ला किंवा T6 ला. ओके, आणि मग नंतर खरा खेळ सुरू होईल की T2 आणि T6 ला जे आउटपुट जाईल त्याचं T3 ला काय होईल आणि T4 ला काय होईल. बघा इथे काय म्हटलंय, हिअर द ग्रुप ऑफ T1 to T4 फॉर्म्स द सेम सर्किट ऑफ नॅन्ड गेट. मी तुम्हाला सांगितलं की ट्रान्झिस्टर T1, T2, T3 आणि T4 हे सेम आपल्या नॅन्ड गेट सारखे आहेत किंवा आपल्या नॉट गेट सारखे आहेत. ओके, विदाउट मल्टिपल एमिटर ट्रान्झिस्टर. त्याच्यामध्ये मल्टिपल एमिटर ट्रान्झिस्टर नाहीये. Two more transistor T5 and T6 are added in the circuit. सर्किट मध्ये T5 आणि T6 हे दोन ऍड केलेले आहेत टू प्रोड्यूस द सर्किट ऑफ TTL नॉर लॉजिक सर्किट. आणि याच्यामुळे आपण TTL नॉर लॉजिक सर्किट प्रोड्यूस करू शकतो. ट्रान्झिस्टर T2 and T6 are connected in parallel combination. मी तुम्हाला अगोदरच बोललो की ट्रान्झिस्टर T2 आणि T6 हे दोघं एकमेकांच्या पॅरललला आहे. ओके, मग त्याच्यामुळे काय होईल, सो दे कॅन प्रोड्यूस अन ऑर लॉजिक सर्किट. या दोघांमुळे काय होईल की जसं आपलं ऑरचं आउटपुट येत होतं तसं ऑरचं आउटपुट येईल. ड्यू टू दिस, व्हेन एनी वन ऑफ देम इज ऑन, दोघांपैकी जर एक ऑन असेल, देअर कलेक्टर व्होल्टेज बिकम्स लेस दॅन 0.6 व्होल्ट. आता इथे हे जे सेंटेन्स म्हटलंय की ट्रान्झिस्टर T2 आणि T2 आणि T6 या दोघांपैकी एक जर ऑन असेल, तर जे ऑन असेल, समजा फॉर एक्झाम्पल T2 ऑन आहे, तर त्याचा कलेक्टर व्होल्टेज जो आहे, याचा जो कलेक्टर व्होल्टेज राहील, कलेक्टर व्होल्टेज हा लेस दॅन 0.6 व्होल्ट राहील किंवा 0.6 म्हणा किंवा 0.7 म्हणा, काही हरकत नाही. का असं म्हटलेलं आहे, काही आठवतंय, काही समजतंय याच्यावरनं, काही तुम्ही इमॅजिन करू शकताय की वो का असं म्हटलेलं आहे. हे आपलं झालेलं आहे सेमीकंडक्टर्स मध्ये. कशासाठी असेल हे?
पोटेन्शियल बॅरियर पाहिलंय का तुम्ही? सिलिकॉनचा काय आहे आणि जर्मेनियमचा काय आहे? नो 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 नो, सिलिकॉनचा काय आहे? आठवतोय का पोटेन्शियल बॅरियर? म्हणजे जो व्होल्टेज ड्रॉप होतो बघा, हा 0.3 कशाचा आहे? येस येस, 0.3 कशाचा आहे? जर्मेनियमचा. नाही नाही, जर्मेनियमचा. आणि सिलिकॉनचा 0.7 आहे. येस. आता बघा, ओके. हॅलो, तुझा आवाजच येत नाही मला तेजल. तुला काही अडचण आहे का? बोल. ओके, बघा, ड्यू टू दिस व्हेन एनी वन ऑफ देम इज ऑन, दोघांपैकी ट्रान्झिस्टर T2 आणि T6 या दोघांपैकी एक जर ऑन असेल, देअर कलेक्टर व्होल्टेज बिकम्स लेस दॅन 0.6 व्होल्ट. यांचा कलेक्टर व्होल्टेज 0.6 व्होल्ट राहील. आणि तो जर 0.6 व्होल्ट राहिला तर ट्रान्झिस्टर T3 कॅनॉट कंडक्ट. कारण झिरोच आहे ना, झिरो असल्यावर कंडक्ट होतो का? नाही होणार. आपण पाहिलेलं आहे करंट आणि व्होल्टेज पॅरामीटर्स मध्ये 0 to 0.8 पाहिजे इनपुट देताना. इनपुट प्रोफाइल मध्ये पाहिलंय का तुम्ही? 0 to 0.8 ते आपलं लॉजिक 0 आहे आणि याला तर 0.6 जातोय. म्हणून ट्रान्झिस्टर T3 कॅनॉट कंडक्ट, but at the same time T4 starts conducting and the output of the circuit becomes 0. आता कसं होतं, काय होतं ते आपण पाहू. जर दोघही ऑफ असले, however both T2 and T6 are off, then only the output of the circuit becomes 1. In any other condition the output is equal to 0. The on-off condition of all the transistors are given in the above truth table when input A and B will change. आता बघा, आपण एक काम करू. आपण इथे A, B, T1, T2, T3, T4, T5, T6 आणि Y. आता बघा, दोघही मी 0 0 दिले. A इक्वल टू 0 आणि B इक्वल टू 0. इथे काय येईल? हॅलो, हॅलो, या 0चा इथे काय येईल? 1 1 1. या 0चा इथे काय येईल? 1. पहिल्या वेळेस ट्रान्झिस्टर T1 आणि T5 दोघही ऑन राहतील. बघा, हा ऑन आणि हा पण ऑन. ओके, याचा इथे 0 जाईल, याचा इथे 0 जाईल. T2 आणि T6 काय राहतील? ऑफ. ऑफ. ओके, आता हा 0, हा 0, इथे काय जाईल? याचा पण, या 0च्या इथे 1 आहे, इथे 1 आहे, म्हणजे T3 काय राहील? ऑन. आणि
हा झिरो इकडे, हा झिरो इकडे, तो T4 ला जाईल. T4 काय राहील? ऑफ. आणि T4 जर ऑफ राहिला तिकडे 1 येईल आणि इकडे तो 1च आहे, मग हा 1 इकडे येईल, म्हणून आउटपुट काय मिळेल? 1. येत आहे का लक्षात आता? हॅलो, तुम्ही पण तुमची स्क्रीन जो बोर्ड आहे ना तो थोडा झूम करून घ्या, म्हणजे तुम्हाला जे मी आउटपुट लिहून देतोय ते तुमच्या लक्षात येतील. आता आपण नेक्स्ट घेऊ. नेक्स्ट वरून तुमच्या लक्षात येईल की A इक्वल टू 0 दिला आणि B इक्वल टू 1 दिला. आता B इक्वल टू 1 दिला, काय फरक पडेल? हा तर ऑनच राहील. बघा, हे बघा, या 1 चा इथे 0 येईल, या 0 चा इथे 1 येईल. 1 आला म्हणून T1 तर ऑनच राहिला, पण T5 काय झाला? ऑफ. मग आता या 1 चा इकडे T2 ला 0 जाईल. ओके, म्हणजेच काय, T2 काय राहील? पण या 0 चा इथे काय येईल? 1. हा 1 आहे, इथे 0 गेला, 0 गेला म्हणून T5 ऑफ झाला. या 0 चा इकडे 1 आला, 1 आला म्हणजे T6 काय झाला? ऑन झाला. मग आता मला सांगा, हा 1 चा इकडे 0 गेला आणि या 0 चा इकडे 1 आला. ऍट दॅट टाइम इथे जो ऑफ राहील, जो ऑन राहील, त्याचा पोटेन्शियल बॅरियर किती? 0.6 व्होल्ट. म्हणून हा 0 इकडे गेला, जरी इकडून 1 जातो आहे तरी 0 इंटू 1 म्हणजे दोघांचा पोटेन्शियल बॅरियर जर 0.6 व्होल्ट आहे, तरी दोघही पॅरलल मध्ये असल्यामुळे हा इकडे 1 आहे आणि इकडे 0 आहे, तर याला 0च जाणार आहे, कारण दोघांचा पोटेन्शियल बॅरियर 0.6 व्होल्ट राहणार आहे. कंडिशन काय आहे की जर ट्रान्झिस्टर T2 आणि T6 या दोघांपैकी एक जर ट्रान्झिस्टर ऑन असेल, आता इथे T6 ऑन आहे म्हणून त्याचा कलेक्टर व्होल्टेज बिकम्स लेस दॅन 0.6 व्होल्ट. बघा ना, 1 चा 0 गेला म्हणजे नियर अबाउट 0.6, 0च आहे. ओके, 0.6 व्होल्ट. सो ट्रान्झिस्टर T3 कॅनॉट कंडक्ट. एक तर दोघही ऑन असतील त्यावेळेस T3 कंडक्ट होईल. बघा, T2 ऑफ आहे, T6 ऑफ आहे, दोघही जेव्हा ऑफ असतील त्यावेळेस ट्रान्झिस्टर T3 कंडक्ट होणार, नाहीतर होणार नाही, कारण याचा इथे 0 आलाय. जरी याचा 1 आलेला आहे तर 0 1, 0 इंटू 1 0, म्हणून हा इथे ऑफ राहणार आहे. ओके, मग त्याच कंडिशनला T4 काय होईल? हा इकडे 1 जातोय, जरी हा 0 असला तरी इथे कलेक्टर व्होल्टेज जो आहे तो धरला जाईल, इकडे एमिटर व्होल्टेज धरला जाणार नाही. जरी 0 आहे परंतु इकडे 1 जातो आहे म्हणून हा 1च राहील. त्यावेळेस ट्रान्झिस्टर T4 हा ऑनच राहील आणि या 0 चा इकडे 0 येतोय, या 1 चा इकडे 0 येईल, हा 0 आणि हा 0, म्हणजे आउटपुटला आपल्याला 0 मिळेल. लक्षात येतंय का नाही? इथे फक्त कलेक्टर व्होल्टेज धरण्यात येतो, एमिटर कडे जाणारा व्होल्टेज किंवा जाणारा करंट ऍज इट इज राहतो, तो 1 जातोय ना, तर T4 हा ऑनच राहणार आहे. परंतु दोघांपैकी एक जर ऑफ असलं आणि एक जर ऑन असलं तर त्या दोघांचं कलेक्टर आपण एकत्र करून
ट्रान्झिस्टर T3 ला दिलेला आहे. मग ते कलेक्टरचा तिथे काय होईल, दोघा कलेक्टरचा मल्टिप्लिकेशन होईल. मग 1 इंटू 0 0 होतोय. ऍक्च्युअल 0.6 म्हणजे 0 आला तो. लॉजिक 0 आपण पाहिलं होतं इनपुट प्रोफाईल मध्ये, 0 टू 0.8. आठवतंय का तुम्हाला? कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये, व्होल्टेज आणि करंट कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये, पॅरामीटर्स मध्ये. आठवतंय का? येतंय का लक्षात? नाही. एक लक्षात घ्या. ओके ओके ओके. हा, T4 ला 1 जातो. येस येस येस. हा हा हा. इन्व्हर्स. फक्त लक्षात काय ठेवा माहितीये का, दोघही ट्रान्झिस्टर जे T2 आणि T6 हे दोघही ट्रान्झिस्टर जर ऑफ असतील तरच ट्रान्झिस्टर T3 कंडक्ट होईल. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, हे दोघही ट्रान्झिस्टर जर ऑफ असतील म्हणजे इथे 0 आणि इथे 0 असतील तरच ट्रान्झिस्टर T3 कंडक्ट होईल. पण या दोघांपैकी एक जर ट्रान्झिस्टर ऑन असेल तर समजा आता इथे T6 ऑन आहे, सॉरी हा T6 ऑन आहे आणि T2 ऑफ आहे, तर T6 चा जो कलेक्टर व्होल्टेज आहे तो लेस दॅन 0.6 व्होल्ट आहे. म्हणजे ऑलमोस्ट तो झिरोच आहे. ऑलमोस्ट तो झिरोच आहे. पण इथे काय झालंय की T6 चं कलेक्टर आणि T2 चं कलेक्टर दोघांचं आपण काय केलंय, कॉम्बिनेशन केलंय. मग दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं इथे, म्हणून तो ट्रान्झिस्टर T3 हा कंडक्ट होणार नाही. आणि इथे जर आता 1 आहे तर हा 1 इकडे जातो आहे म्हणजे ट्रान्झिस्टर T4 ला जातोय. हा 0 जरी इकडे आला तरी त्याचा काही फरक पडणार नाही. हा 1 चा 1च जाईल इथे आणि या 1 चा इन्व्हर्स इकडे 0 आहे आणि इथे पण 0 आहे म्हणून हा 0 ऍज इट इज 0 येईल. हा इकडून 0 येईल म्हणून आपला आउटपुट इथे 0 येईल. आलं का लक्षात? यस वृषाली. यस यस यस. अनिशा, अगर क्लास अभी है तो आप लेफ्ट हो जाओ, रिकॉर्डिंग में दे दूंगा अभी. सिर्फ 2 मिनट का बाकी है. ओके ओके ओके. तो ये कंडीशन अभी हो गई. अभी नेक्स्ट हम लोग देखते हैं कि जैसे अभी a इक्वल टू 1 एंड b इक्वल टू 0, तो यहां पे सब कंडीशंस चेंज होने वाली है. ओके, कैसा? 1 एंड 0. 1 is here is 0, 0 is here is 1. Then T1 is off, okay, and T5 is on. 0, 1, 1, 0. T2 is on. T6 is off. Okay. अभी ये T2 ऑन है, मतलब इसका कलेक्टर वोल्टेज जो है वो लेस देन 0.6 वोल्ट है, लेकिन ये 0 है तो अभी यहाँ पे 1 है, लेकिन इसका कलेक्टर वोल्टेज 0.6 वोल्ट है, ऑलमोस्ट 0 है, तो 1 इंटू 0 यहाँ पे भी 0 ही जाएगा. लेकिन जैसे यहाँ पे 1 है तो 1 यहाँ पे जाएगा, 0 अगर गया भी तो यहाँ पे कोई फर्क पड़ने वाला नहीं है. ओके, तो 1 एज इट इज जाएगा, 0 जाएगा, लेकिन एमीटर का कुछ प्रॉब्लम नहीं है, वो लेस देन नहीं रहता है.
लेस देन 0.6 वोल्ट नहीं रहता है, एज इट इज 1 रहता है। ओके, तो उस वक्त T3 अगेन ऑफ, T4 ऑन, ये 1 का यहाँ पे 0, ये 0 एज इट इज, आंसर इज 0। एंड सेकंडली दोनों 1 1, 1 का 0, 1 का 0, यहाँ पे क्या हुआ, T5 सॉरी 1 1, T1 ऑफ, T5 अगेन ऑफ, T6 1 गया, T2 ऑन हो गया, यहां पे भी 1 आया, T6 ऑन हो गया, दोनों भी ऑन ऑन है अभी, हाँ दोनों भी ऑन ऑन है, T2 एंड T6 दोनों भी ऑन है, मतलब 1 का यहाँ पे 0, 1 का यहाँ पे 0, यहाँ पे 0 ही जाने वाला है, ये भी ऑफ रहेगा, और दोनों का 1 है, वो 1 ही जाने वाला है, ये ऑन रहेगा। इसलिए 1 का यहाँ पे 0, 0 का एज इट इज 0, यहाँ पे 0। समझ में आया ये? काय 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 हा हा, दोघांपैकी हे बघा, हा हो, मग दोघांचाही 1 जाईल आता। तुझा आवाज नाही येत आहे, मला तुझा आवाज नाही येत आहे, हे बघ काय काय, हे बघा T2 आणि T6, समजा एखाद्या वेळेस हा जर 0 असेल तरी इकडे 1च जाणार आहे, आणि हा 0 असेल आणि हा 1 असेल तरी इकडे 1च जाणार आहे, आणि दोघेही 1 1 असतील तर 1च जाणार आहे। आलं का लक्षात? हा, फक्त जो इफेक्ट होईल तो कलेक्टर व्होल्टेजला होईल। ओके, आता याचं डिस्क्रिप्शन सुद्धा लिहून घ्या, मी तुम्हाला नॉट गेटचं टाकून देतो आता लगेच, ठीक आहे? कोणाला काही अडचण असेल तर बोलू शकताय।